नमस्कार दिव्यांग बांधवांनो, तुमच्यासाठी राज्य सरकारने अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी दिलेली ती म्हणजे दिव्यांगांसाठी सहाय्यक पोर्टल राज्य सरकारने नुकतंच लॉन्च केलेलं आहे। जेणेकरून जेवढी दिव्यांग बांधव असतील त्यांच्यासाठी जे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने योजना सुरू केल्या आहेत तर त्या योजनांचा एकाच खिडकीमधून त्यांना लाभ घेता यावा यासाठी हे दिव्यांग सहाय्यक पोर्टल राज्य सरकारने सुरू केलं आहे। आता बऱ्याच दिव्यांग बांधवांना हा प्रश्न पडला आहे की हे जे दिव्यांग सहाय्यक पोर्टल आहे तर ते आम्ही कशा पद्धतीने वापरायचं किंवा आम्हाला याचा फायदा काय होईल। तर दिव्यांग बांधवांनो, या पोर्टलचा तुम्हाला सर्वात महत्त्वाचा फायदा तो म्हणजे संपूर्ण योजना तुम्हाला एकच ठिकाणी अर्ज करता येतील आणि त्या योजनांची माहिती सुद्धा तुम्हाला घेता येणार आहे। तुमची जी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे तर तो युनिक आयडेंटिफिकेशन नंबर वापरून तुम्ही सगळ्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारने दिव्यांग बांधवांसाठी सुरू केलेल्या योजनांचा लाभ घेऊ शकतात। म्हणजे सिंगल विंडो स्कीम किंवा सिंगल विंडो मध्ये या ज्या योजना आहेत तर त्या ठेवण्यात येतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः यांनी याच्यात लक्ष देऊन ही जी पोर्टल आहे तर ते पोर्टल सुरू केलेलं आहे। जे दिव्यांग बांधवांचं विभाग आहे तर ते दिव्यांग बांधव विभाग या पोर्टलला हँडल करणार आहे। त्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीने या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर तुमची नोंदणी करू शकतात आणि ज्या योजनांचा लाभ आहे तर तो कशा पद्धतीने घेऊ शकतात। दिव्यांग बांधवांसाठी काही राज्य सरकार भविष्यात जरी महत्त्वाचे निर्णय घेईल तर ते निर्णय सुद्धा तुम्हाला या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर दिसून येतील। त्यामुळे तुम्ही जरी अजून तुमचं रजिस्ट्रेशन दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर केलं नसेल तर कशा पद्धतीने हे रजिस्ट्रेशन करायचंय त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। तर दिव्यांग बांधवांनो, तर मी आलेलो आहे तुमचा दिव्यांग सहाय्यक या पोर्टलवर, जे की दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांनी हे ओपन केलेलं आहे। तर दिव्यांग पोर्टलवर तुम्हाला काय देण्यात आलेलं आहे तर दिव्यांग पोर्टलवर तुमची जी माहिती तर ती माहिती अद्ययावत करून तुम्ही इथं तुमची लॉग इन ID म्हणजे युजरनेम आणि पासवर्ड वापरून ज्याही दिव्यांग बांधवांसाठी राज्य सरकारने योजना सुरू केलेल्या आहेत तर त्या योजना एकच प्लॅटफॉर्म म्हणजे एकच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम राज्य सरकारने या दिव्यांग सहाय्यक पोर्टलच्या माध्यमातून केलेलं आहे। आता दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे कशा पद्धतीने तुम्हाला वापरायचं आहे तर त्यासाठी तुमचा जो हँडिकॅप सर्टिफिकेटचा UID नंबर आहे म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन जो नंबर आहे तुमचा तर तो नंबर तुम्हाला टाकायचा आहे, OTP टाकून लॉग इन करायचं आहे। तर बघा, मी इथं दिव्यांग पोर्टलवर आलेलो आहे। तर दिव्यांग पोर्टलवर इथं पहिलेच दिव्यांग सहाय्यक पोर्टल म्हणजे काय असा प्रश्न जरी तुम्हाला पडत असेल तर सरकारने याचं उत्तर इथं दिलेलं आहे। ते म्हणजे दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजना, सेवा आणि लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी विकसित केलेले एक खिडकी प्रणाली म्हणजे सिंगल विंडो डिजिटल व्यासपीठ आहे। या पोर्टलद्वारे पारदर्शक, कार्यक्षम व कालबद्ध सेवा वितरण सुनिश्चित करण्यासाठी प्रमाणित डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात येतो। या पोर्टलचा मुख्य उद्देश म्हणजे दिव्यांगांना शासकीय कल्याणकारी सेवा सुलभपणे आणि एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे, त्याद्वारे त्याचे सक्षमीकरण करणे हा आहे मित्रांनो। त्यानंतर नुकतंच राज्य सरकारने या वेबसाईटवर 1/18/2025चा जो शासन निर्णय त्यात दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षेअंतर्गत जो विवाह प्रोत्साहन भत्ता योजना होती तर ती योजनाचा शासन निर्णय देखील राज्य सरकारने किंवा दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर ते जे GR आहे तर तो अपलोड करण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो, याला आता कसं वापरायचं आहे तर इथं बघा संपूर्ण गोष्टी इथं देण्यात आलेल्या आहेत, शासकीय योजना आहेत। त्यानंतर इथं योजनांची लिस्ट देण्यात आलेली, कोणकोणत्या योजना या दिव्यांग बांधवांसाठी या राबवल्या जातात राज्य सरकारकडून तर या योजना सगळ्या इथं दिलेल्या आहेत। त्यानंतर इथं काय काय डॉक्युमेंट्स लागतात तुम्हाला त्याची सगळी माहिती म्हणजे एकंदरीत तुम्हाला योजनांची माहिती इथं घेता येऊ शकते। त्यानंतर तुम्हाला शाळा आणि रुग्णालय शोधता येतील इथं। त्यानंतर तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्कसुद्धा करू शकता। आता इथं लॉग इनचा पर्याय दिलेला आहे तर इथं काय करायचं, नागरिक लॉग इन या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुम्हाला जरी या पोर्टलचा वापर करायचा असेल, तुमचं जरी आधी इथं अकाउंट बनलं असेल तर तुमचा मोबाईल नंबर टाका, OTP टाका आणि तुमचं अकाउंट हे सक्सेसफुली लॉग इन होईल। परंतु तुमचं जरी अकाउंट नसेल तर नवीन वापरकर्ता आहात येथे नोंदणी करा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता ते विचारेल की तुमच्याकडे UDID कार्ड आहे का, म्हणजे तुमची जी युनिक ID आहे। हो, तर प्रत्येकाकडे हे एक UD कार्ड ID असणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुमचं जे दिव्यांग बांधवांच्या कोणत्याही योजनांमध्ये तुम्हाला लाभ घेता येणार नाही। त्यामुळे
तुम्ही ते तुमचं UD कार्ड बनवून घ्या. जरी बनवलं नसेल तर UD कार्ड असेल तर इथं तुमचा UD ID नंबर टाका, जन्मतारीख टाका, OTP पाठवा, या पर्यायावर क्लिक करा आणि जी माहिती ती फिलअप करा आणि अशा पद्धतीने तुमचं अकाउंट इथं क्रिएट होईल. अकाउंट क्रिएट झाल्यानंतर त्या अकाउंटला तुम्हाला लॉग इन करायचं आहे. त्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ज्या योजनांसाठी अर्ज करायचा असेल त्या योजनांसाठी तुम्ही अर्ज करू शकता दिव्यांग बांधवांनो. तर अशा पद्धतीने दिव्यांग सहाय्यक पोर्टल तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं आणि कामाचं ठरणार आहे. या पोर्टल संदर्भात काही तुम्हाला आणखी विचारायचं असेल किंवा कोणत्या टॉपिकवर डिटेल व्हिडिओ हवा असल्यास तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.